येस अंपायरचा ग्रीन सिग्नल. थँक्यू सो मच. किल्ला रोहाचा खरं तर हक्काचा आवाज हर्षजी मुंडे सरांना आपण ऐकलात. बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आदरणीय विनायकजी तेलंग यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मॅचला सुरुवात. डू ऑर डाय करूया मरो पहिला सामना हा. आणि पहिल्या बॉलवरती लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळाला. बेधुंद करणारा हा बलशाली स्ट्रोक. सिद्धांत राणेचा बॅटमधून षटकार. आज अगदी आपण पाहिलं तर बलशाली शक्तिशाली फटक्यांसाठी ओळखला जातो आणि त्याने शक्ती प्रदर्शन केलं. पहिल्या बॉलवरती षटकार. स्कॉर द विकेट कट करायचा होता. यापूर्वी ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा देखणा फटका आणि आता स्कॉर द विकेट कट करण्याचा प्रयत्न. ऍक्शन डिप्ले स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. ऑफस्टमच्या बाहेर शफल देखील झाला होता बॅट्समन. बरोबर यार. ऑन साइडला पुन्हा एकदा पहिल्या बॉलचा ऍक्शन रिप्ले ऑन केलाय रोहा स्पोर्ट्स. कारण अगदी त्याच अंदाजामध्ये त्याच शैलीमध्ये त्याच ताकदीमध्ये पाठवला पुन्हा एकदा मिड विकेट हवाई यात्रेवरती. इट्स बिग हिट RTPL सिक्सर. पिच क्रिएटर कुठे आहेत? त्यांनी काय केलंय काल जी बॅटिंग आज आपण पाहतोय. कारण 2 दिवसामध्ये गोलंदाजांना अनुकूल असलेली खेळपट्टी आज फलंदाज फायदा उचलतायत की काय असं वाटत होतं. पण इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजांना कमबॅक करून दाखवलाय. 2 षटकारांचं प्रत्युत्तर दिलंय. सिद्धांत राणे पासून दूर ठेवला. त्याचा रेंज मध्ये आला नाही. बॅटच्या खालच्या भागावरती लागला. मिस टायमिंग आणि तिथून मात्र योग्य झेल संपादित करत असताना पहिल्या विकेटचं पतन. चिता बाबू मंचावरती आमचे स्वागत आहे. बाबू आपलं देखील. येस प्रियेश पवार एक्झॅक्टली चांगलं कार्य करतात. ते शिल्लक राहिलेले आहे आता. कारण जे मेन कार्य आपलं होतं ते तर आता संपुष्टीत आलेलं आहे. कॉन्टॅक्ट करा प्रियेश पवारला अनसोलच्या टी शर्ट साठी विथ युअर ID कार्ड. इम्पॉर्टंट आहे. आधार कार्ड किंवा कोणतंही पॅन कार्ड. तुमचं ओळखपत्र सोबत आणा. आधार कार्डच लागेल कंपल्सरी. येस. आणि प्रियेश पवार यांच्याशी आपण संपर्क साधा. सनील वरणकरला आपण पाहत आहोत. फ्रंटलाईन बॉलर आहे. मॅन फ्रॉम गौलवाडीसाठी आपण पाहिलं तर सातत्याने दमदार कामगिरी राहिली आणि आज इम्पॉर्टंट विकेट त्याने मिळवली 2 षटकारानंतर. धीम्या गतीचा खाली ठेवलाय. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपण पाहत आहोत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. जिथे लेफ्टी बॅटरसाठी डीपमध्ये स्क्वेअरिश मिड विकेट आहे. ना प्रॉपर स्क्वेअर लेग ना प्रॉपर मिड विकेट. आणि समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे. मिड ऑफचे फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये थोडे वाईड घेतलेत बाहेर. मिड ऑन आहे आतमध्ये. पॉईंट देखील आत होता आणि पॉईंटच्या क्षेत्रातच कट करायचा होता. इट्स अ वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी. कदाचित अवांतरदा वाचवण्यासाठीची अपील झाली असावी. स्क्वेअर लेग अंपायर तिथे तुम्ही अपील करू शकत नाही आहात. अंपायर स्क्वेअर लेग अंपायर देखील तेच हात दाखवत आहेत की माझ्याकडे अपील करून काही अर्थ नाही. कारण ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी जर आपण पाहिली तर मुख्य पंचांची. जर मनामध्ये शंका असेल तर एकत्र येऊन
डिसिजन घेतला जातो, ते विचार विनिमय केला जातो एकमेकांचा पॉइंट ऑफ व्ह्यूने. त्यांना प्रथम निदर्शनात काय आलं या गोष्टी पाहिल्या जातात आणि मग तो निर्णय दिला जातो. पण अथॉरिटी जी आहे ती मेन अंपायरकडे, तुम्हाला तिथेच ती अपील करावी लागेल. एकविरा स्पोर्ट्स रोट टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, स्मॅश करतोय थ्रू दी स्वीप कव्हर. बॉल आता आउटफील्ड मध्ये प्रचंड वेगाने चालला, अडवण्याचा प्रयत्न, फ्लातून एफर्ट, व्हॉट एफर्ट, फॅन्टॅस्टिक, ब्रिलियंट एफर्ट. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. काय दर्जेदार आउटफील्ड मध्ये तिकडे आपल्याला प्रयत्न पाहायला मिळाला त्या क्षेत्ररक्षकाचे. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. स्मॅश केला होता थ्रू दी स्वीप कव्हर, बॉल डीप मध्ये चालला होता. तत्पूर्वी त्या फिल्डरचे एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. योगेशला आपण तिकडे पाहतो, व्हॉट एफर्ट, जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. प्रयत्नांना 100 मार्क दिले जातील आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळालं. षटक क्रमांक पहिल्या मैदानात 7 मध्ये पूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये बराच काही घडामोडी घडल्या. 15 धावा आल्या, 1 विकेट मिळाले. 15 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. ज्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडी चर्चा करतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल इकडे. तेजस नरेला आता आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच, कदाचित नेक्स्ट टू नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. थोडं वॉर्मअप करतात, प्रॅक्टिस सेशन सुरू आहे. चौदा 14.5 सरासरी प्रति षटका मागे. नाही, हास्यमय वातावरण व विशालची हेअरस्टाईल. थोडं रोहा स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅनला विनंती आहे, जेव्हा ते पाणी घेऊन जाते तर झूम करा जरा. आज मॅच आहे, सुट्टी. सुमित, एक 1.2 षटकाचा पूर्ण झाला. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर, अनुमानित स्कोर 83 आपल्याला पाहायला मिळतो. बिकॉज करंट रन रेटनुसार ते कॅल्क्युलेशन केलं जातं. 13.50. सुमित, पुढचा बॉल लॉफ करायचा. हाऊ वॉज दॅट लाऊड अपील. येस, पंचांनी अपील उचलून धरली आहे. प्लम 3 एस्ट्यांच्या मधोमध सापडलाय. LBW लेग बिफोर दी विकेटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. रिप्ले आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. येस, डेफिनेटली ॲक्युरेट डिसिजन आपल्याला अंपायरचा पाहायला मिळाला. इम्पॅक्ट इन लाईन, हिटिंग विकेट्स प्रॉपरली, ऑफ स्टंप मिडल स्टंप मध्ये बॉल. येस, डेफिनेटली गुड डिसिजन.
पंचांचं कौतुक आहे, कारण योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. 2 विकेट इथे गमावल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन बामुगडे दाखल होतोय. काहीतरी नाविन्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. पहिल्या 2 बॅट्समनने जे केलं ते विसरून आता सुरुवात नव्याने करावी लागेल. नवीन आल्या आल्या मोठा फटका लगावलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. नवीन नाविन्यपूर्ण कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड RTPL सिक्सर. यानंतर अजूनही कैस आपण म्हणू शकतो डगआउट मध्ये. गतवर्षी हे नाव त्याला पडलंय. आकाश भायतांडेल. 26 धावा सध्या. 26 धावा धावफलकावरती. सुमित बॉलिंग मार्कवर वळतोय. ओहो लॉफ करतोय. एलिव्हेशन भरपूर आहे पण लांबी आता पाहायचं किती. उंची प्रचंड आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं तर चांगला झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार आशिषला आपण तिकडे पाहिलं आणि त्यानं मात्र टिपलाय झेल. इम्पॉर्टंट बॅटर ज्यानं आल्या आल्या षटका ठोकला होता तो नवीन मैदानाच्या बाहेर. ऑफ लायन ऑफ निवी आमचे अजिंक्यचे सुटे देखील आले आहेत. लेट पण थेट. आणि आज महत्वपूर्ण गोष्ट त्यांनी सोबत आणलेली देखील आहे. लायन ऑफ. स्वागत आहे अजिंक्य सुटा आपलं देखील. रुहाची मुलूक मैदानी तोफ देखील इथे आज आपण पाहतोय, अनुभवतोय, आवाज ऐकतोय. हर्षलजी मुंडे सर यांचा देखील. नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण हर्षल सर तयार राहा. धावसंख्या 26. रोशन शेट पिच क्रिएटर. प्रचंड काळजी घेतली विकेटसाठी. ऑन साइडला मिस टायमिंग. ओ इथे मात्र हृदयाचे ठोके वाढले होते काही क्षणासाठी, कारण असं वाटलं की जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला प्रसाद बामुगडेला आपण पाहतोय तो देखील स्वस्तात परतला असता. बाल बाल बचे. मनीष आहे. अगदी आपण पाहिलं तर सिद्धांत बाद झालेला आहे. प्रसाद अजूनही विकेटवरती आहे. मिस टायमिंग इथे देखील पुन्हा एकदा, पण फिल्डर थोडे दूर राहिलेत. पहिल्या टप्प्यावरती बॉलला कलेक्ट केलं, उचलतील फेकतील तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळालाय. धावा संख्या मात्र इथे आपण पाहतोय सिंगलने पुढे सरसावली जाईल. धावफलक 28 वर. सायराज डरे एका बाजूनं मॅन्युअल स्कोररची भूमिका आणि दुसऱ्या बाजूला रोहा स्पोर्ट्ससाठी ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका आमच्या दक्षात कडाव. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे पुन्हा एकदा. ऑन साइडला बॅकफुटला गेला, पॉवर जनरेट केले, पॉवर अधुरी पडली आणि कॅच ड्रॉप झाले. आसमान से गिरे और खजूर में अटके. चिडिया चुप. ऍक्शन रिप्ले पास स्क्रीनवर. एक सोपा झेल आणि कॅज्युअल अप्रोच. अगदी सोपा हा झेल होता. चांगल्या प्रकारे गॅदर करू शकले असते. इतर खेळाडू नाराज आहेत, काहींचे हात डोक्यावरती, काहींचे कमरेवरती, ज्याचं कारण एक सोपा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. काल आपण पाहिलं तुषार कांबळेचा झेल सोडला त्याने 59 बनवल्या. सुरागचा झेल सोडला 2 वर, त्याने मॅच विनिंग पारी खेळली. आणि आता देखील तेच घडेल का पाहायचंय. ऑन साइडला पुन्हा एकदा मिस टायमिंग, पुन्हा एकदा कॅचिटची मांग केली आहे आणि आता मात्र कोणती चूक होणार नाहीये.
अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो डिक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये टिपला आणि आणखीन एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का क्रमांक 14 30 या धावा संख्येवरती श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटावला. प्रियेश बघा ना, हाच तर क्रिकेटचा खेळ. राजाचा रंक रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. यापूर्वी चौकार वाजवला होता तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या आणि आता कॅच सोडल्यानंतर तो शब्दांचा मारा देखील त्याला सोसावा लागला. रंकाचा राजा राजाचा रंक. क्रिकेट कधी तुम्हाला काय बनवेल याचा नेम नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रायगड जिल्हा रोहा तालुका आणि रोहा तालुक्यातील नावे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालाय. आकाश भाई तांडेल. जे पडद्याचा आत प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, प्लीज कळकळीची विनंती, नम्रतेची विनंती, आपण थोडं बाहेर बसा प्लीज, नाहीतर या आमच्या मंचावरती या, व्यासपीठावरती या. पीएश पवार यांच्या कॅमेरा लेन्समध्ये त्या गोष्टी बरेच आज गोष्टी कैद केल्या जातील कारण कोणताही दबाव नाही आहे. स्कॉर द विकेट टॅप करतोय अंडरआर्म स्टाईल क्रिकेट, टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट पॉइंटला सिंगल. मॅनेजमेंट मेन पिलर इन ॲक्शन मध्ये आज आम्हाला पाहायला मिळणार आहे. बायकर मॅन ऑफ रोहा, पहिली बाईक रोहा तालुक्यातील पटकावणारा खेळाडू तेजस नरे इन ॲक्शन. नेक्स्ट टू नेक्स्ट मॅच. पुढे सरसावत खेळायचा होता. पॅन्ड विकेट, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बॉल कलेक्ट केला, विकेटवरती लावलाय देखील. यष्टीरक्षकाचं होईल कौतुक. षटक क्रमांक 3 दरम्यान पूर्ण झालेला. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटवच्या धावा 31. छोटासा ड्रिंक्स ब्रेक. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. असे गेलो आणि असे आलो. क्रिकेट प्रेमींची लीग, आपल्या मातीची लीग, साऱ्या जनतेची लीग, प्रेमींची ड्रिंक्स ब्रेक झालाय कंप्लीट. पाण्याची तहान तर भागलेली आहे दोन्ही फलंदाजांची, पण त्यांच्या संघाला लागलेली धावांची तहान कोण भागवणार? पिंट्या मस्कर, अजिंक्य सुटे यांनी पाण्याची तहान भागवली, पण आता धावांची जी तहान लागली श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटावला ती भागवणार कोण? आकाश भायतांडेल की दुसऱ्या बाजूने मनीष? बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 आणि चौथ्या षटकासाठी आता
गोलंदाज सुमितचा वापर केला गेला, ज्याने 2 विकेट यापूर्वी मिळवल्यात पहिल्या स्पेलमध्ये. विकेट टेकिंग बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा त्याने गोलंदाजी केली पहिल्या स्पेलमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये सनील वरणकरला आपण पाहिलं थोडा महागडा ठरला. विकेट जरूर त्याने मिळवल्या बिकॉज पॉवर प्लेचं षटक होतं, तिथे फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स होते, ते बंधन होते साईराज, कारण साईने स्वतः पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली, त्यामुळे त्याला देखील माहिती आहे पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं थोडं डिफिकल्ट असतं. बाय तांडेसाठी दूर ठेवलेला हा चेंडू, डिमांड केली होती व्हाईट बॉलची, शॉट ऑफर करण्यासाठी बायतांडेल अगदी शफल झाला होता. अंपायर तेच सांगतायत की तुम्ही शफल झाला होता, सो ती रिच वाढली तुमच्यासाठी. योग्य डिसिजन. शॉट ऑफर केल्यानंतर रिलॅक्स वाटत होता, पण जेव्हा पंचांनी वाईट दिला नाही तेव्हा त्याने क्वेश्चन मार्क केला आणि पंचांनी लगेचच उत्तर दिलंय. काटकारा स्वतः स्कोर. विकेट जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट, सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय. खेळाचा पूर्वार्ध सुरू आहे आणि खेळाच्या पूर्वार्धामध्ये जर डॉट बॉल रेशो तुमचा वाढला तर सेकंड इनिंगमध्ये बॉलर्सवरती प्रचंड येतो दबाव. ज्या प्रकारे आपण पाहतो आता गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे, बांधून ठेवलंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या, त्यानंतर आशिषने देखील चांगली गोलंदाजी केली, इम्पॅक्ट टाकला. स्लोअर वन लो फुल टॉस ऑन साईडला मिड ऑनच्या वरून खेळला, डीपमध्ये लॉंग ऑन तैनात आहे. 2 धावा सहज मिळतील. कॉलिंग कोऑर्डिनेशन ते आपल्याला दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळालं नाही. त्याचा 2 स्कोर कार्डवरती होती लाड. धावफलक टोटल पुढे 33 आकड्यावरती. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक. सुमितनं आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, इम्पॅक्ट टाकलाय आणि मी म्हणेन बांधून ठेवलं अक्षरशः फलंदाजांना. धावांच्या गतीवरती लगाम लावण्याचं त्याने कार्य केलं, पूर्ण विराम लावलाय, फुल स्टॉप ऑन स्कोर बोर्ड. आणि अखेर धावांची कोंडी फोडण्यामध्ये यश मिळालंय. भाई तांडेल का बल्ला, वा भाई वा. थ्रू दी कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहतो चेंडू पार्क केला, डिपॉझिट केला प्रेक्षक कक्षामध्ये. षटकार. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला आणि त्यानंतर स्लॉट मध्ये बनवून घेतला. खरं तर त्या रेंजमध्ये नव्हता, त्याने तो चेंडू आणला आणि त्यानंतर ऑफसाईड रिजनला हा लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळाला. बेधुंद करणारा फटका. संपर्क टायमिंग काय झाला बेमिसा साई, आवाज काय जबरदस्त आला होता आणि त्या क्षणी षटकाराची मोहर लागली होती. आकाश अवकाश दाखवण्यासाठी ओळखला जातो, पण यावेळेस मात्र आपण पाहतो फटका फसलाय. डीपमध्ये लॉंगॉनला चांगला झेल टिपलाय. एक फटका मोठा आला होता आणि इथे मात्र मी तर म्हणेन घाई केली आकाशनं. शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं आकाशचं, पण एक षटकार मारल्याच्या नंतर तो देखील मैदानाच्या बाहेर होतोय. विकेटचं पतन. आकाश भाईतांडेल स्वस्तात बाद. पाच विकेट इथे गमावलेले आहेत सध्या खेळाच्या पहिल्या डावात. दुसऱ्या डावामध्ये मी म्हणेन की बॅटिंग टीमला तितकासा प्रेशर नसेल, बट बऱ्याचदा आपण पाहिलंय, बहुतांश वेळी गोष्ट आपण अनुभवली आहे की लो स्कोरिंगच्या मॅचेस आहेत त्या फार चांगल्या रंगतात. सुमित शेवटचा बॉल दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. सातत्याने एक लाईन पकडून ठेवली सुमितने आणि तिथेच त्याने वारंवार अटॅक केला. आउटसाइड दी ऑफ स्टंप, प्रत्येक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, बॅट्समनच्या रेंज पासून दूर आणि सफल राहिलाय. क्या बात आहे सुमित, व्हॉट अ सुपर बॉलिंग, फॅन्टॅस्टिक, ॲब्सोल्युटली जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल दूर ठेवला. प्रत्येक फलंदाज स्क्वॉड तो विकेट खेळण्याचा प्रयत्न करत होता, कोणी पॉइंटला कोणी कव्हरला. एक फटका चांगला बनवून मारला आकाश भाईतांडेलने थ्रू दी कव्हर्स, जो फ्लॅट सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण त्या व्यतिरिक्त
कुठेही मोठा फटका त्याने येऊ दिला नाही. 2 षटकांचा स्पेल त्याचा संपला. त्याने 18 खर्च केला. 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिले. एंड ऑफ दी 4th ओव्हर 39 लॉस ऑफ 5. बॉलिंग मार्कमध्ये आता आशिष मोरेला आपण पाहणार आहोत. पहिल्या स्पेलमध्ये जेव्हा तो आला होता स्वतः कर्णधाराने जबाबदारी स्वीकारली. फक्त 5 धावांचं षटक त्याने हाताळलं. आशिष खरं तर ऑलराऊंडरची भूमिका साकारतोय. संघाचं प्रतिनिधित्व करणं, त्याच वेळेला गोलंदाजी करणं, किंबहुना फलंदाजीमध्ये देखील जबरदस्त योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. प्रचंड एफर्ट्स गरजेचं आहेत. कॅप्टन ही भूमिका, हा रोल तुमचा फार इम्पॅक्ट टाकतो एखाद्या मॅचमध्ये. मिस्टर आमिंग कॅचेटची मांग केली आहे, पण झेल घेणार कोण? फिल्डर भरपूर दूर आणि पोहोचले देखील. रनिंग अ स्टनिंग कॅच, जबरदस्त झेल. धावत धावत हा झेल टिपलाय आणि आशिष मोरेच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. 6वा धक्का लागला तब्बल. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटावला. सोशल मीडियावरती फार ट्रेंडिंग लावतंय सॉन्ग, टांगल टिंगल. आशिष बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा. अभि येतोय मैदानात आतमध्ये, सोडून दिला. यावेळेस विकेट किपर कडून देखील निसटतो चेंडू. शॉर्ट थर्ड गलीमध्ये सिंगल वाईट +1. 2 धावा इथे मात्र टोटलमध्ये ऍड केल्या जातील. धावा येणं महत्वाचं आहे. आता कशा का नाही होत. स्कोर कार्ड वरती आता धावा लागणं महत्वाचं आहे. नाही बाहेर येणारा चेंडू तुम्ही इतका बाहेर टाकाल तर अतिरिक्त धावा मिळणारच. आशिष पुन्हा आता बॉलिंग मार्क वरती. ऑन साइडला लॉफ करायचा तो स्विंग आणि लाऊड अपील पण बेल्स ऑफ झालेले नाहीयेत. अपील एक्झॅक्टली कसली झाली, कारण विकेट किपरनं बेल्सच उडवल्या नव्हत्या आणि बॅट्समन पॉपिंग क्रीजमध्ये बराच साथ होता. अलंकार आहे तिकडे. कॅमेरामॅन अल्केश ऑन साइडला खेळतोय. मिडॉन मधून मागे नाही, मिडॉनला अडवला जातोय बॉल. फिल्डिंग डिपार्टमेंटने यावेळेस मात्र जास्त काही चुका केल्या नाही. काल बऱ्याच चुका झाल्या. आशिषने सांगितलं जेव्हा टॉससाठी तो आला होता की आम्ही फिल्डिंगमध्ये एफर्ट जास्त देण्याचा प्रयत्न करू, बिकॉज आमचे काल मॅच फिल्डिंग एफर्ट्स थोडे कॅज्युअल होते त्यामुळे गेली. पण आज मात्र पॉझिटिव्ह माइंडसेट, नवीन स्ट्रॅटेजी सहित ते मैदानामध्ये उतरले आणि चांगल्या प्रकारे युटिलाइज देखील केलाय जो प्लॅन त्यांनी बनवला होता. 4.4 4.4 षटकाचा अखेरीस 43 आहेत. विकेट किपर बिग मिस्टेक, मोठी चूक झाली. लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटावसाठी, कारण धावा येणं महत्वाचं होतं. एक फायटिंग टोटलपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. अपील, लाऊड अपील, बॅटशी संपर्क आहे का प्रश्न विचारला जातोय. कॉट बँडची अपील पुन्हा स्क्वेअर लेग अंपायरकडे. एक्झॅक्टली काय सुरू आहे, कारण मी यापूर्वी देखील सांगितलं की मेन अंपायरकडे तुम्हाला ती अपील करावी लागेल. स्क्वेअर लेग अंपायरच्या समोर तुम्ही जाऊन ढिंगाणा जरी घातला तरी ते डिसिजन देणार नाहीत. येस अंपायर, वेळ जास्त झालेला, सो एक फिल्डर तुमचा 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. स्लो ओव्हर रेट मेंटेन तुम्ही ठेवलेला. आज अंपायर स्ट्रिक्ट आहेत. पहिल्या दिवसापासून अगदी आपण नोटीस केली ही गोष्ट.
काल देखील सर आपण एक फिल्डर एका संघाचा 38 सर्कलमध्ये वाढवला होता, आय थिंक 2 संघांचा. सो इथून देखील आपण पाहिलं तर वेळ आणि तुमचं वेळेच्या बाबतीत असलेलं नियोजन हे कडकच असावं. प्रियेश पवार आता भरपूर बारीक बारीक गोष्टींवरती ते लक्ष देतात, कारण मुख्य कार्य पहिला फलंदाज आहे RTPL सीझन 4 मध्ये षटकार ठोकणारा. 47 5 ओव्हर नंतर 47 आहेत, 6 विकेट. विकेट मॅटर करतात प्रियेश, कारण प्रथमतः प्राधान्य आपण विकेटला देतो, त्यानंतर टॉस. पुढे सरसावत खेळायचा होता, बॅटची एज लागली आहे, सिंगल मिळेल का? डायरेक्ट हिट. बेल्स पडली आहे का? आता हे अंपायर अगदी आपण पाहतायत बोट आकाशाच्या दिशेने उंचावतात. एका क्षणाला असं वाटलं इतका मागे टप्पा पडलाय बेल्सवरती, म्हणजे यस्टांवरती बॉल लागेल की नाही, पण ऍक्शन रिप्ले पाहूया आपण एक्झॅक्टली काय घडलं. बॅटची एज लागली, टॅप झाला बॉल, त्यानंतर विकेट किपर गॅदर करण्यासाठी पुढे गेला आणि तिथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आणि येस एक्झॅक्टली बॉल्स बेल्सवरती लागला आणि तिथून रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. एका पाठोपाठ एका विकेटचं पतन आपण पाहिलं. कोणत्याही फलंदाजाला मैदानामध्ये थांबून धावा बनवता आला नाही. अगदी एकमेव फलंदाज ज्याने दुहेरी आकड्यामध्ये धावा बनवल्या तो सिद्धांत राणे. त्याने देखील पहिल्या 3 बॉलवरती 2 षटकार मारले होते. त्यानंतर 4 प्रसादनं, गिरीशला देखील हवा तो इम्पॅक्ट टाकता आला नाही. नवीनने देखील सिंगल डिजिटमध्ये, म्हणजे प्रत्येक फलंदाजाने सिंगल डिजिटमध्ये स्कोर केला. यापूर्वीच्या मॅचमध्ये तर धावांचा पाऊस पडत होता. संकेत तेज आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तेज आंबेलकरला आपण पाहत आहोत. खरं तर वेगवान गोलंदाजीसाठी तो जाणला जातो आणि काल फायफर देखील कंप्लीट केले. प्रत्येक RTPLच्या सीझनमध्ये प्रियेश तेजचा इम्पॅक्ट आम्ही पाहिला आहे, कारण फार चांगली अटॅकिंग बॉलिंग त्याच्याकडे, तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. रफ्तार का सौदागर गतवर्षी मी त्याला म्हटलं होतं. वेगाचा बादशाह आहे. खाली राहिलाय, विकेट किपर देखील थोडं बीट होतोय. स्लिप पॉईंटमधून टप्पा पडल्याच्या नंतर बॉल डायव्हर्ट झाला मागे, पुन्हा विकेट किपरचा हातामध्ये आला. सिंगल मिळते, धावसंख्या फायनली 50, अर्धशतक पूर्ण झालंय. संघाचं सांघिक श्री सोनारसिद्ध क्रीडा मंडळ धाटावचं, आणि प्रचंड संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला फायटिंग टोटलपर्यंत पोहोचण्यासाठी. 2 चेंडू अजूनही आहेत, 2 चेंडू ते 2 मोठे फटके जरी आले तर मी म्हणेन एक चांगली मॅच बघायला मिळेल. फटका फसतोय, बॉल हवेमध्ये, पण मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळला होता, बिकॉज लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नव्हते आणि त्याचा फायदा मिळाला बॅट्समनला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू, 4 धावा. कॉन्टॅक्ट करा आपण प्रियेश पवारला अनसोल्ड टी-शर्ट साठी. येताना आधार कार्ड सोबत असणं अनिवार्य आहे. 54 धावा लागल्यात, षटकाराला तर 60 बनतील. एक चांगला मी तर म्हणेन फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती लागेल. बॅट्समन तर ट्राय करेल की इथून एखादा मोठा फटका यावा. तेज आंबिलकरला आपण पाहतोय धावा त्याला सेकंड इनिंग मध्ये रोखायच्या देखील आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी त्याला बनवाव्या देखील लागतील. आणि येस डेफिनेटली याच गोष्टीचा उल्लेख केला होता, एक मोठा फटका हवा आहे आणि तो आंबिलकरनं आणलाय देखील. तेजोमय तेज आंबिलकरनं तेजस्वी षटकार लगावला आणि मी म्हणेन की हा षटकार आता संजीवनीचं काम करेल. श्री सोनार सिद्ध धावा वाचवायच्यात, त्यामुळे त्याने आता धावांचा रकाना भरत घेतलाय. शेवटच्या बॉलवरती आलेला मोठा फटका, धावसंख्येला मिळालेला तो आकार, आणि अगदी आपण पाहिलं तर टीमची टोटल आमच्या स्कोर मित्र आम्हाला कळवतात 60 ऑन बोर्ड. 60 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 61 धावांचं टार्गेट असणार आहे. सो 61 धावांचं टार्गेट काय घडेल का बिघडेल याचा धावतो वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये तुर्ता छोटासा ब्रेक घेतो आणि परिवर्तन करतो. मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करेन किल्ला रोह्याचे एक नामवंत युवा समालोचक आणि अखंड
रायगड जिल्ह्यामध्ये यांचा आवाज आपण नेहमी ऐकतो. हर्षजी मुंडे यांना इन्व्हाइट करा मायक्रोफोनवरती. थँक्यू. आवाज रोह्यात क्रिकेटचा सुटेल वारा आमच्या लीगचा होय पाऊस सावकार षटकार यस घुमेल आवाज क्रिकेटचा घुमतो आवाज प्रथमेश ठाकूर यांचा सध्याच्या घडीला समालोचन कक्षामध्ये सुद्धा आणि त्याच वेळेला जे गाणं रेकॉर्ड केलंय अजून एक गाणं कमिंग सून आहे ते सुद्धा येणार रोहा प्रीमियर लीगसाठी त्यांच्या माध्यमातून. म्हणजे फक्त समालोचनच नाही तर ऑर्केस्ट्रा सुद्धा आणि ऑर्केस्ट्रा पलीकडे आता तुम्हाला क्रिकेट वाढदिवस असे जे काही गीत हवे असतील तर कॉन्टॅक्ट प्रथमेश ठाकूर. यस थँक्यू सो मच प्रथमेश यांचा आवाज आपण ऐकत होतो. पहिल्या डावामध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपण म्हणतो ना एक फायटिंग स्कोर अपेक्षित होता तो मिळालाय. स्वप्नवत सुरुवात हवी होती ती सिद्धांतनं दिली आणि शेवट गोड हवा होता तो तेजनं केलाय. म्हणजे मॅच बॅलन्स आहे दोन्ही टीमच्या बाजूनं. मॅच चांगली होईल यात तेव्हा मात्र शंका नाही. पण त्याआधी मैदानाच्या चहू बाजूला उपस्थित आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमध्ये खेळणारे सगळेच आमचे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरपूर्वक आदरणीय मान्यवर आणि त्याच वेळेला रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मॅन फ्रॉम किल्ला रोहा हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय या मानाच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या आणि क्रिकेटचा वारसा जपणाऱ्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये म्हणजेच रोहा तालुका प्रीमियर लीग. मैत्रीचं घट्ट नातं किंबहुना विखुरलेली मन एकंदरीत आणणारी एकमेव स्पर्धा, सर्वांनाच प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी स्पर्धा. मग खेळाडू असतील, समालोचक असतील आणि मग काही एडिटर सुद्धा असतील, सगळ्यांसाठीच मात्र आपण जर पाहिलं तर सुवर्ण संधी. वैयक्तिक बक्षिसांनी भरलेली ही स्पर्धा आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या स्पर्धेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. कारण की रोहा तालुका असा तालुका आहे ना, रायगड जिल्ह्याच्या अगदी मध्यवर्ती असलेला रोहा तालुका आणि त्या तालुक्याची प्रीमियर लीग संपूर्ण चहू बाजूला चर्चेचा विषय राहिले. पण आता रायगड मर्यादित नाही तर महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ही स्पर्धा बघितली जाते. बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट क्लिअरिटीचं कामकाज ज्या वाहिनीवरती होतंय त्याच रोहा स्पोर्ट्सवरती ही स्पर्धा जगभर पाहिली जाते. संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला प्रज्योत डाके, त्यांच्या साथीला आशिष मोरे. पहिलाच फुल टॉस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे. एक धाव निश्चितपणे मिळेल. चांगली फिल्डिंग, बॉलची फेक, धाव मिळते एक आणि त्या एकेरी धावेनं या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. सलामीसाठी आलेली जोडी आहे. रूट खुर्द गावाची महत्वाची जोडी आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर एक राईट हँडेड बॅटरचा घातकी फलंदाज, उजव्या हातानं तो चांगली बॅटिंग करतो, त्याचं नाव प्रज्योत. आणि त्याच वेळेला डावखुर हाताचा महत्वपूर्ण खेळाडू. रोहा तालुक्याची ही स्पर्धा खेळत असताना
रोहा प्रीमियर लीगची पहिली बाईक ज्यानं जिंकली, कबड्डीची रोह्याची पहिली बाईक जिंकली, तोच खेळाडू आशिष मोरे. सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं, सन्मानजनक फटका किंवा हा बचावकारक फटका होता, मॅचला पुढे नेणारा फटका. सिंगलनं पुढे जायचं, खराब चेंडूवरती आक्रमण करायचं. किंवा तेज अंबिलकरचं हे षटक आहे, त्याच्यावरती जास्तीची जोखीम घ्यायची नाही, कारण की त्याच्याकडे वेगळी शैली आहे. तो महत्वाच्या क्षणी आला, त्यानं जोडलेल्या त्या 10 धावा तो थांबवणार यात ते मात्र शंका नाही आहे. त्याच पद्धतीचं कामकाज तो सातत्यपूर्ण करतो आणि म्हणूनच तो पॉवर प्लेच्या षटकासाठी आलाय. पुढचा बॉल समोर लो व फुल टॉस, चुकीचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलं जातं. फिल्डर आहेत आकाश भायतांडेल, ती भिंत आहे उभी मिड विकेटच्या दिशेला. मग तुम्हाला लॉंग ऑन तो ओपन करून देणार नाही, तो जास्तीचा काऊ कॉर्नर ओपन करून देणार नाही, तो मिड विकेटची दिशा तुम्हाला निवडून देणार नाही, कारण की तो धावतो, तो वेगानं बॉलला पकडतो, तो कधी फेक करतो, त्याचा काही नेम नाही आहे. त्याची फिल्डिंग चांगली आहे, त्याची बॅटिंग चांगली आहे आणि त्याच जोरावरती तो आज मैदानाच्या आतमध्ये सोनार सिद्ध धाटाव या टीमसाठी उतरला. त्याचं नाव आकाश भायतांडेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची बाईक सुद्धा त्यांनी जिंकली आहे. पुढचा बॉल यावेळेला चांगला स्ट्रोक खेळला, गॅप दाखवायची होती. कमी गतीनं पहा ना, म्हणजे या आधीचे 3 बॉल अति वेगाचे टाकले, त्याहून अधिकचा चौथ्या बॉलवरचा वेगच काढून घेतला होता तेजने ऍक्शन रिप्ले. आणि वेग काढत असताना वाईड यॉर्करचा वापर, शरीरापासून दूर अगदी खोलात बॉलला ठेवला आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता धाव घेण्याचा मोह थांबवला होता तिकडे. कमी गतीनं फसवा बॉल. एसिस्टंटच्या मागे प्रसाद. आज प्रसादनं नाराज केलं. काल सुद्धा हा बॉल होता, कारण की आपण जर पाहिलं तर प्रसादकडून अपेक्षा बऱ्याच आहेत. ज्या वेळेला प्रसाद मैदानावरती खेळतो त्या वेळेला त्याचे पाठीराखे त्याला त्याचा खेळ पाहण्यासाठी बरेच आतुरलेले असतात. यावेळेला समोरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये फील्ड करणे. वाह, चांगली आहे बॉलिंग. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल तेज अंबिलकरचं षटक आवडलं असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 3 धावा, फक्त आणि फक्त 3 धावा, लाजबाब. होय, मी आलोय माझ्या टीमला पुढे नेण्यासाठीच आलोय, ते त्यानं बॅटिंग करताना दाखवलं होतं. पण मी ज्या वेळेला श्री सोनार सिद्ध धाटाव संघाची टी शर्ट घालून मैदानावरती उतरलोय ना, तर मी फक्त बॅटिंग बॉलिंगसाठी नाही तर माझ्या टीमला जिंकवण्यासाठी आलोय. आणि हेच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये त्यानं षटक टाकलं फक्त 3 धावांचं. 30 बॉलमध्ये आता 58, म्हणजे जे इक्वेशन होतं ना, जे करंट रन रेट होतं ना, ते थोडं वेगळं. किमान आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर धावा बनवत असताना थोडा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न चालू झालाय. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 78 धावा श्री सोनार सिद्ध धाटाव संघानं बनवून सुद्धा पराजयाच्या छायेखाली जावं लागलं होतं. पण आता 61 हातामध्ये आहेत, त्या 61 थांबवत असताना सुरुवात चांगली झाली आहे. पण इथून पुढे जी गोलंदाजी तेजनं केली आहे ती नव्हे, पण तशीच्या तशी करण्याचा प्रयत्न करावा लागणार प्रत्येक गोलंदाजाला. मनीष देशमुख शिनवईचा खेळाडू आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न तेज होता, त्याला अगदी चकवलंय बॉलनं. बॉल तडमांच्या दिशेला निघाला. सिद्धांत राणे तिकडे पोहोचताना पाहायला मिळाले. फटका फसला होता आणि तेजला असं जणू काही वाटलं होतं की बॉल हातामध्ये येईल, कॅच पकडण्याचा प्रयत्न राहिला त्याचा, पण शेवटीला बॉलनं अगदी गिरकी घेतली आणि बॉल मात्र तडमांना निघाला होता. शेवटच्या क्षणी तिथे 2 धावा स्कोरकार्डवरती प्लस झाला. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 5 धावा. शांत आणि संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जेव्हा बघा ना 60, 50 किंवा 70 धावा होतात तेव्हा मॅच सुद्धा चांगल्याच बघायला मिळतात, कारण की फायटिंग स्कोर आणि मग ती फायटिंग मॅच. गोलंदाजावरती सुद्धा तेवढाच दबाव, फलंदाजावरती सुद्धा तेवढाच दबाव आणि त्याच्याहून जास्तीचा दबाव मैदानावरती खेळत असताना, कारण की रोहा प्रीमियर लीग खेळतोय, तालुक्याची स्पर्धा आहे, दबाव तर असणारच ना. बॅटची कडा घेतली. अजून एक चांगला बॉल. मनीष मात्र थांबायला तयार नाही आहेत. मनीष शिनवई गावाला बिलॉंग करतात. ॲज अ ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्यपूर्ण रोहा तालुक्यामध्ये आपली छाप वेगळीच उमटवली आहे आणि आज श्री सोनार सिद्ध धाटावसाठी मैदानावरती आलेत. आई एकविरा स्पोर्ट्स, आई एकविराच्या आशीर्वादानं स्वतः आपण जर पाहिलं तर कोकरे साहेबांनी ब्रँड आणला आणि तो ब्रँड बहुचर्चित राहिला. आई एकविरा माऊलीची कृपा आहे आणि दरवर्षी ते सुद्धा संघ घेतात आणि तो संघ चांगलं कामकाज करत असतो. यस, यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर फटका अगदी खडे खेळलाय. वेट अँड वॉचची पॉलिसी, वाट पाहिली आणि त्या बॉलची वाट लावली, डीप कव्हरला, चौकार.
च्या समर्थकांना. प्रज्योतचा हा नॅचरल खेळ आहे, तो मैदानाच्या चौबाजूला बॅटिंग चांगली करतो, आज सुद्धा करेल. पुढचाच बॉल पुन्हा मनीष बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र आपण जर पाहिलं तर हलक्यात स्टिअर केलं होतं, फटका चांगला होता, एक सिंगल मात्र देऊन जाईल. एक सिंगल महत्वाची आहे या मॅचमध्ये. आपण जर पाहिलं तर संपूर्णतः आपण विचार केला तर माझ्या समवेत त्याचा ऑनलाईन स्कोरर म्हणून आपण पाहिलं तर दीक्षित कडव आपल्याला पाहायला मिळतील. त्याच वेळेला ऑफलाईन स्कोरर आपण पाहतोय प्रियेश पवार, डावकरताचा सर्वाधिक घातकी फलंदाज, पण तो आता स्कोरिंगचं कामकाज बजावतोय. जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका त्यांना बजावली आहे, फक्त बॅटिंग थोडी पडली कमी. 10 धावा स्कोर कार्ड वरती, दुसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळतंय. चांगली बॉलिंग चालू आहे, 26 बॉलमध्ये 51 थांबवायच्यात श्री सुनार सिद्ध धाटाव टीमला, पण त्याच वेळेला आई एकविरा स्पोर्ट्सला त्या धावा बनवायच्यात. प्रत्येक जण वेगळे स्वप्न घेऊन मैदानावरती उतरलाय, प्रत्येक जण वेगळ्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रत्येकाला या स्पर्धेला जिंकायचंय, प्रत्येकाला आपल्या नावाचा बोलबाला करायचा आहे, प्रत्येकाला वेगवेगळी छाप उमटवायची आहे. पण काहींचं स्वप्न साकार होईल तर काहींचं स्वप्न अपुरं राहील. पण निश्चितपणे काल म्हटलं ना तुषार, माझं स्वप्न 4 वर्षाचं काल पुरं झालं. प्लेअर ऑफ द डे हाफ ट्रॅकर, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळला जातोय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेनं बॉल तिकडे चाललाय, तेज आहे आणि तिकडे खराब फिल्डिंग, हे अपेक्षित नाहीये तेजकडून. या आधीचा जो बॉल त्याच्याकडून सुटला होता तो ठीक होता, कारण की तो समोरून बॉल फिरला, बॉल टर्न होत होता, जास्तीचा रोल होत होता. पण आता सरळ अगदी बॉल आला होता, पण त्याच वेळेला एका धावेचं रूपांतर दोन्ही फलंदाजांनी 2 मध्ये केलंय, हे महत्वाचं आहे. सिंगलचं कन्व्हर्सेशन तुम्हाला 2 मध्ये करणं गरजेचं आहे, कारण की जर इथून तुम्हाला पुढे जायचं आहे किंवा टीमला पुढे न्यायचं आहे तर धावा येणं गरजेचं आहे. मैदानावरती तुम्हाला उभं राहणं गरजेचं आहे, कारण की टीमचा कर्णधार जर आशिष मोरे उभा राहिला तर टीम चांगल्या स्थितीमध्ये राहील, हीच अपेक्षा आहे आई एकविरा स्पोर्ट्स टीमला. पुढचाच बॉल, समोरचा चेंडू, यस, रडार मध्ये आलाय. माझ्या टप्प्यात आलं ना की मी कार्यक्रम करतो हेच सांगणारा आशिषनं ठोकलाय षटकार. साई एकविरीचं जे गाणं आहे आणि उडतोय तो विमान आकाशात, पण सध्या विमान आकाशात उडतोय की नाही ते आम्हाला माहित नाहीये, पण जो आशिषच्या बॅट मधून जो बॉल उडतोय ना तो आकाशात आणि आकाशाला गवस निघालत सीमारेषेच्या बाहेर निघतोय. षटकार येताना पाहायला मिळालाय, चांगल्या स्थितीमध्ये धावा येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढती, 18 धावा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. सुरुवातीला मनीष चांगला दिसत होता, पण तिथे थोडा पुढे महागडा दिसला. 24 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता, 9.00च्या सरासरीनं बॅटिंग होताना पाहायला मिळते, पण इथून पुढे तुम्हाला 10.75च्या सरासरीनं पुढे जायचं, म्हणजे जास्तीचं फरक नाहीये मॅचमध्ये. एकाच मोठा फटका या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर सामन्याची हवा काढेल, आणि ते मोठे फटके मारण्याची ताकद प्रज्योत आणि आशिषकडे आहे. रोडगाव जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा दोघांनी बाहेर काढले, आणि पहा ना, म्हणजे प्रत्येकानं 6 बॉल खेळलेत आणि दोघांनी 9 धावा गोला खेळत. एक्स्ट्राची एकही धाव नाहीये, हे यासाठी मी गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करेल, कारण की आधीच लो स्कोरिंग आहे, धावा कमी बंडात बॅटिंग करताना, आणि मग एक्स्ट्रा खर्च करायचा नाही हेच माइंडसेट केलं आणि सफल सुद्धा राहिलेत. चांगला बॉल टप्पा पडलाय, खाली बसताना पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी, आपण म्हणतो ना एखादी पाणबोडी पाण्याखालून अलगत निघून जाते ते कळतही नाही, तशाच पद्धतीचा सिक्सर सुप्रीमोचा RTPLचा लोगो असलेला हा बॉल बॅट खालून अलगत निघून गेला, आणि तिथे मात्र डॉट बॉलची घोषणा होताना पाहायला मिळते. चांगला चेंडू मैदानावरती तेज अंबिलकर, खारगाव गावाला बिलॉंग करतो, आणि खारगाव गावाने युवा खेळाडू बरेचसे दिले, आणि युवा खेळाडूंमधून अजून एक तेज अंबिलकर नावाची छाप उमटवतोय. समोरचा बॉल, तेज वरती आक्रमण केलंय, यस, मारायचं ना तर टॉपच्यालाच, हे सांगत असताना प्रज्योतनं यावेळेला खेळला लॉंग ऑफला षटकार. आता दबावामध्ये गोलंदाजी करणारी टीम. समोरचा बॉल होता, अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यस, बॅटची लिडिंग एज, आणि तदनंतर एक सुंदर झेल यस्टनच्या मागे. यस,
या आधीचा डाव तुझा, पुढचाच डाव माझा, एक तुम्हारी दुसरी हमारी, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. विकेट. का तुम्ही खेळा, धावा बनवा आणि 61 धावांचा पाठलाग करा. डीजे अमोलचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्याचं माइंडसेट खूप छान आहे. त्याची ऑपरेटिंग, एक गाणं डबल नाही झाला पाहिजे. जर फरमाईश असेल तर डबल झाला तरी चालेल, पण तो डबल आला नाही पाहिजे. प्रेक्षकांचे पाय हल्ले पाहिजे, पाय नाही हल्ले तरी कंबर हल्ली पाहिजे, कंबर नाही हल्ली तरी मान तर हल्ली पाहिजे उभं राहिल्यानंतर. तेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मनोरंजन झालं पाहिजे. आणि याच अनुषंगाने ते गाणे लावतात. खूप छान डीजे ऑपरेटिंग. ते सुद्धा डोळवल गावाला बिलॉंग करतात. गावाचं नाव आल्यानंतर थोडासा अभिमान वाटतो, कारण की क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही आपण म्हणतो ना, आणि त्याचे कष्ट प्रामाणिक आहेत, म्हणून त्याला यश मिळालं आणि तो गाणी खूप छान वाजवतो. 21 बॉल सदतीची गरज. पुढचा बॉल ब्लॉक होल लेनचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, फक्त बॉलला ढकललाय. खुश करो खुश रहो अशा पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि तिथे मात्र शुभमनं ज्या पद्धतीचं काल आक्रमक रूप घेतलं होतं ना, काल मी म्हणेन आई एकविरा स्पोर्ट्स संघ पूर्ण अडचणीमध्ये होता, त्यावेळेला फक्त एकटा लढला होता तो शुभम मोरे. अगदी अर्ध्या विकेटवर जाऊन जो षटकार मारला ना, तो चर्चेचा विषय राहिला काल. पण तो जवळजवळ अर्ध्या विकेटवरती आला आणि त्यांनी खेचलेला तो बॉल, त्याच्यावरती षटकाराची मोहर महत्वाचा. 20 बॉलमध्ये अजून 36 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये, मॅच रंगात आहे, मॅच डंगात आहे. मॅच मध्ये तेज अंबिलकर तो कमबॅक आणतो. आणि इकडे आपण जर पाहिलं तर आई एकविरा स्पोर्ट्स म्हणत असेल किती कमबॅक येऊ द्या, पण मैदानावरती जोपर्यंत आशिष मोरे उभा आहे ना, तो समोरच्या प्रत्येक गोलंदाजाला एकटा बास. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हो हो हो, या वेळेला तेज 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 आणि तेज जांबिलकर. त्याची गोलंदाजी, त्याचा टप्पा, त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचा क्लास, त्याचा फॉर्म, हे सगळं काही मैदानावरती आता अचूक पाहायला मिळते. एक षटकार आला जरूर, पण तदनंतर त्यानं केलेला कमबॅक टीमला ऊर्जा निर्माण करतोय. पुन्हा पुन्हा ब्लॉक होल लेनचा बॉल आहे. यस, धावा थांबवल्या. पहा, तेजसाठी सांगायची आवश्यकता लागली नाही, टाळ्या वाजल्या. मी म्हणेन तेजनं जेवढ्या धावा बनवल्या होत्या ना बॅटिंग करताना, त्याच्याहून आपण जर पाहिलं तर कमी धावा त्यानं थांबवल्या. बघता बघता 3 षटकांचा खेळ संपला. धावा बनल्या 25. इथून पुढे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा बनवायच्या 36. काय घडेल काय बिघडेल या सगळ्या घडामोडी सगळ्यांना पाहिजेत. मैदानावरती खेळाडू दमलेत, आपण पाण्याची पूर्तता करूया. ड्रिंक्स ब्रेक होईल, समालोचक थांबतील, आपण डीजे ब्रेक घेऊया. तसं ऑन स्क्रीन ऍड पायटा हॉटेल आपण पाहतोय. अप्रतिम, म्हणजे आपण ऑप्शन सोहळा केला. शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरी रोहा तालुक्याचे आज हे दिग्गज खेळतील. यस, ज्यांनी आपल्याला प्रत्येक सन्मानासाठी रोपटं दिलं ते मँगो फार्म आणि नर्सरीचे सर्वे सर्वा संमेला आपण जर पाहिलं तर शुभंकर, लोणाला फूड अँड आयटम्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. रुपेशजी सानप यांना नक्की संपर्क करा. त्याच वेळेला रोहा तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. मनोजदादा खांडेकर साहेब, सुमितजी खाते साहेब यांच्या वतीनं सायकल आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आल्यात, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार आहेत. जी के किंग स्पोर्ट्स ठाणे, सॉरी सी के म्हटल्यानंतर योगेश दगंबे, यस, ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर R26चा लोगो चर्चेचा विषय आहे. एक अप्रतिम रिसॉर्ट किंवा आपण जर पाहिलं तर हॉटेल, आवर्जून तुम्ही तिकडे सुद्धा भेट द्या. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात झाली. 18 बॉल 36ची गरज. मनीष देशमुख आलाय.
हो टप्पा पडला, अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा राईज झाला, बॅटरला सरप्राईज होता आणि आता बॅटरला नव्हे तर टीमला सुद्धा सरप्राईज मिळण्याची शक्यता, कारण की दोन पंच एकत्र येतात, ते कळवतील काय घडलंय. नक्की बॅटची एज होती का, कारण की अपील तर मोठी झाली आहे. अपीलमध्ये आत्मविश्वास दाखवला यष्टीरक्षकानं, आत्मविश्वास दाखवलाय त्या गोलंदाजानं, आत्मविश्वास दाखवलाय त्या 38 सर्कल मधल्या सगळ्याच खेळाडूंना. आणि यस, पंचांचा आता आकाशाकडे चाललाय, मोठी विकेट त्यांना पाहायला मिळतीये. धक यावेळेला आपण जर पाहिलं तर मोठा शुभम मोरे बाद. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन फायनल असेल, सहकार्य करा. शुभम आवर्जून आपण रिव्ह्यू घेतलास, आपण दोन पंचांनी ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन आपल्याला दिला तो मान्य करावा लागेल, कारण की आपल्याकडे अल्ट्रा एज अवेलेबल नाहीये. सो आपण बीमर किंवा रनआउट जर बाकीचे काही निर्णय असतील बाकी, तर त्या गोष्टीसाठी जर कॅमेरामध्ये त्या कैद होणाऱ्या असतील त्यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जरूर पंच जातील जर निर्णय क्रुशल मोमेंटवरती असेल तर. पण एजचा निर्णय तो मात्र पंचांच्या हातामध्ये राहील. येस, पंचांचा निर्णय आला, फलंदाज बाद, एक सर्वाधिक मोठी विकेट शुभम मोरे बाद. ऍक्शन रिप्ले पाहूया नक्की काय घडलं होतं. बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये, त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर जी अपील झाली होती, आत्मविश्वासानं प्रसाद बांबुगडे सांगत होता की बॅटला बॉल स्पर्श करणार राहिला, आणि होय त्या निर्णयाला की म्हणता अपीलला मात्र आपण जर पाहिलं तर उचलून धरलं आणि तिथे मात्र विकेट आलेली पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत गव्हाले महत्वाचा खेळाडू आहे. संकेत आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची खेळी करण्यासाठी ओळखला जातो. आता खेळावं लागणारे संघ अडचणीमध्ये आहे, आशिषला साथ देणं गरजेचं आहे आणि ती साथ द्यावी लागेल. 17 बॉल 36 ची गैरज. इथे मात्र संकेत स्ट्राईकला. हाफ ट्रॅकर संकेतनं आला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. ज्या पावली संकेत मैदानावरती आला ना, त्या पावली संकेत मैदानाच्या बाहेर सुद्धा आलाय. 0चा चष्मा घालून अजून एक का फलंदाजाला तसे क्षणचित्र बघा ना. म्हणजे तुम्हाला एका अँगलनं दरवेळेला असं होतं की एका अँगलनं बॉल फॉलो होतो, दोन कॅमेरे स्विच होतात, पण रॉ स्पोर्ट्स तसं नाही आहे. जर एका कॅमेरामध्ये नाही आलं तर दोन कॅमेरामध्ये, पण दोन्ही कॅमेरामॅन आमचे असे आहेत की दोघेही बॉल सोडत नाही. बॉलवरचा स्टिकर दाखवला जातोय. मास्टर कॅमेरासाठी प्रणय जाधव, तर साईड कॅमेरासाठी सगळ्यांचा लाडका हलक्या. येस, आणि तुम्ही ज्या रील बेस्ट क्वालिटीच्या बघताय ना इंस्टाग्रामला, ते क्षणचित्र टिपण्याचं काम तो एकटा शांत संयमी मंथन मुंडे. बॅटची लिडिंग एज, विकेट हॅट्रिकच्या कदारवरती होता मनीष, पण शेवटच्या क्षणी एक धाव मिळते. येस, यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर सिंगल मिळाली. सिंगल येणं गरजेचं होतं, कारण की एक धाव थांबली होती. ज्या वेळेला प्रज्योत बाद झाला ना, तिथून पुढे शुभमने एक सिंगल घेतली होती जरूर, पण तिथून पुढे सगळ्या धावा थांबवल्या होत्या. किमान आपण म्हणतो ना की दुष्काळ पडला होता धावांचा, आणि तो अजूनही तसाच्या तसा चालू आहे. 15 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. जो रिक्वायर रन रेट होता ना 10.5चा किंवा 10चा, तो आता कुठे चाललाय, तो अगदी आपण जर पाहिलं तर वाढताना पाहायला मिळाला. 14.00च्या सरासरीनं 15 मध्ये आता 35 बनवायचे असतील तर आशिष मोरेला खेळावं लागेल. अपेक्षांचं ओझं एकट्याच्या खांद्यावरती आहे. आई एकविरा स्पोर्ट्स. खोलातला बॉल समोर खेळला जातोय, अगदी जमिनीला घासत बॉल निघाला. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. यस, अप्रतिम.
दोन्ही फलंदाजांचं कौतुक करेल, त्याहून चांगलं क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. पण पहा ना, श्री सुनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आता टाळ्यांचा गजर करतात. त्यांना माहिती आहे आता एक एक पाऊल आपलं मॅचमध्ये आलंय किंवा मॅचमध्ये कमबॅक झालाय. मग प्रत्येक बॉलवरती टाळ्या वाजवल्या तर एक वेगळी एनर्जी निर्माण होते आणि खेळाडूंचा उत्साह वाढतो आणि तेच कामकाज इकडे मात्र केले जाते. 14 चेंडू 33ची गरज. आशिष मोरे ऑन स्ट्राईक. मनीष देशमुख पुढचा बॉल. कडा बॉल टर्न झाला. फाईन धाव घेण्याची संधी आणि येस निश्चितपणे शेवटच्या क्षणी धाव कंप्लीट केली जाते. पण जास्तीचा सिंगल पाहायला मिळाला या मैदानाच्या बाजूला. आमच्या प्रेक्षकांमध्ये किंवा आमच्या व्यासपीठावरती जेवढे सिंगल नसतील ना तेवढे सिंगल या मॅचमध्ये दुसऱ्या डावामध्ये बघायला मिळालात. कारण की धावाच येत नाही आहेत. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आले. तदनंतर जास्तीच्या सिंगल आपण पाहिल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावरती 29 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते. धावा संपूर्णतः थांबवण्याचं कामकाज ते जंबिलकर आणि मनीष देशमुख या खेळाडूने केलं. पहिले जे काही षटक टाकलेत ना कौतुक करेल तेच. त्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी एनर्जी क्रिएट केली टीमनं ती कंटिन्यू आहे. तो फ्लो पकडला, तो चालू ठेवला. 13 बॉल 32ची गरज. फुल टॉस कमी गतीनं मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत, गॅपमध्ये बॉल चाललाय. तदवर बॉल मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहील. 1 बाउन्स मिड विकेट पार. धावा मिळतात 4. येईल RTPL चौकार. त्या मॅच मध्ये आता 33 झाल्यात. इथून पुढे 12 बॉलमध्ये 28ची गरज. 13 बॉलमध्ये 32 पाहिजे होत्या. चौकार आल्यानंतर 28च बाकी राहतात. हा कॅल्क्युलेशन असायला हवा होता मैदानावरती खेळत असताना. 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झाले. 4 ओव्हरचा खेळ संपला. आता सगळ्यांचं लक्ष केंद्रित होईल शेवटच्या 2 ओव्हरवरती. कारण की जे पहिल्या 4 ओव्हरचं कामकाज होतं ना ते अचूक किंवा चोख बजावलं. मग ते जंबिलकर असेल किंवा मग तो मनीष देशमुख असेल. त्यांनी 24 बॉलमध्ये फक्त 33 धावा खर्च केला म्हणजे मॅचमध्ये पूर्णपणे बनवून ठेवले. 12 बॉलमध्ये 28 थांबवायच्यात म्हणजे 14.00ची सरासरी मैदानावरती तुम्हाला थांबवायची आहे. आणि ती सरासरी थांबवण्यासाठी ज्या घरच्या मैदानावरती जो रोज सराव करतो तोच खेळाडू मंदार साबळे धाटाव गावचा युवा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर युवा खेळाडूंमधून जास्तीची धाटाव गावच्या गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये सुद्धा ज्याची वर्णी जास्तीची लागते तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे मंदार. आज करून दाखवावं लागेल या गावाच्या नावासाठी. पुढचा बॉल. फुल टॉस. समोर मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. तिथे मात्र चुकीची फेकी. हे अपेक्षित नाहीये की मन हे गरजेचं सुद्धा नव्हतं. कारण की दोन्ही फलंदाजांनी सुद्धा एकच धाव घेण्याचा निर्णय घेतला होता. पण जी फेकी झाली त्याच वेळेला निर्णय घेतला की दुसरी धाव सुद्धा घ्यायची आहे. मॅच ऑन झाली आहे इकडे. 11 मध्ये 14 वरती आशिष खेळतोय पण तो एखादा फॅमिकॉल सारखा खेळपट्टीला चिपकून राहिलाय. तो म्हणतोय ये जोड तुटणेवाला नाहीये बा. मी मॅचमध्ये उभा आहे. मी उभा राहीन आणि ही मॅच माझ्या बाजूला घेऊन सुद्धा जाईन. कारण की 11 मध्ये आता टीमला 26ची गरज आहे. पुढचा बॉल. ओहो यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. आशिष मोरेनं एष्ट्या दाखवल्या आणि त्या मंदार साबळेनं अगदी वाकवल्या सुद्धा. फलंदाज बाद. गावाला आणि या धाटाव गावाला लाभलेला हिरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंदार साबळे तो आला. तो मैदानावरती त्यानं चेंडू टाकला. त्यानं आशिष मोरेची विकेट घेतली आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर अगदी एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून ठेवली आहे. त्याच सेलिब्रेशन सांगून जाईल की अगदी आपण जर पाहिलं
बघा ना, जेव्हा जेव्हा युवा खेळाडू मैदानावरती येतात ना, तेव्हा तेव्हा ते काहीतरी नवीनच कारनामा करून देतात आणि त्यातीलच एक खेळाडू म्हणजे मंदार. कौतुकास पात्र. तो माझ्या गोलंदाजीला आला त्याच वेळेला मी म्हटलं होतं की हा खेळाडू असा आहे, तो काहीतरी करू शकतो. आणि आपण म्हणतो ना की सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवरती एक ट्रेंड आहे, या माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे. तसं मंदार म्हटलं असेल की माझ्या गावासाठी आज मला काहीतरी केलं पाहिजे, माझ्या नावासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि होय त्यानं करून दाखवलंय. आशिषची विकेट घेतली आहे. 10 बॉल, आता 26 धावांची गरज. पुढचाच बॉल, समोरच्या दिशेला बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न, अंगलट आलाय. अजून एक फलंदाज बाद. योगेश मैदानाच्या आतमध्ये आले आणि ते पुन्हा मैदानाच्या आत बाहेर गेले. तू चल मे आया, ही परिस्थिती. अजून एका विकेटचं पतंग. जमा सुद्धा झाले. 26 धावांची आवश्यकता. 9 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. मंदार आले आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर धाटावकरांना घेऊनच आलेत. विकेट हॅट्रिकच्या कतारवरती सुद्धा या स्पर्धेतील पहिली ओव्हर टाकतायत आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाची पहिली विकेट हॅट्रिक बघायला मिळेल की काय. येणं गरजेचं आहे, येणं गरजेचं आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर दाटवकर टाळ्यांचा गजर निर्माण करून इथे ऊर्जा निर्माण करूया विकेट हॅट्रिकसाठी. येस, या टाळ्या तुमच्या पुढे घेऊन जातील मंदारला, या टाळ्या घेऊन जातील पुढे तुमच्या टीमला. विकेट हॅट्रिक वरती मंदार. समोरचा बॉल समोर खेळला जातो, फटका तर चांगला आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, थोडी मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. एकदा मिळेल, दुसऱ्या धावेसाठीचं प्रयत्न केलं होतं, मानस केलं होतं, धाडस करता येणार नाहीये. सिंगल मिळतीये, पुन्हा एक धाव. एक न तुम्ही पुढे जाल पण या धावांचा पाठलाग नाही होणार. 8 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. जे काही घडलं मागे ते मागेच ठेवून आता तुम्हाला पुढे जावं लागेल. हरेश आणि अर्जुन ठाकूरला मैदानावरती आता बॅटिंग चांगली करावी लागेल. पुढचा बॉल, ओ हो 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 हो, पुन्हा नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर स्टेपचा नो बॉल. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आलाय. हा नो बॉल या मॅचला कलाटणी देईल का? ॲक्शन रिप्ले मध्ये आपण सगळे क्षणचित्र पाहतोय. एक चांगल्या पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता, पण निश्चितपणे ओव्हर स्टेप केलं होतं, अगदी पुढे गेले आणि अशा स्थितीमध्ये नो बॉलचा कॉल झाला. 8 बॉल आणि आता इथून पुढे 24 धावांची गरज. मंदार, मंदार गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग. मनीष देशमुख, अनुभव आहे त्याच्याकडे आणि त्याला माहिती आहे बॉल कधी कुठे फिरणार आहे आणि त्यानं मात्र या मॅचला फिरवलंय. मंदार, अजून एक धाव मिळाली आहे. 7 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. आता बॅटिंग करणाऱ्या टीमचे जे शोल्डर आहेत ना थोडे डाऊन झालेत, कारण की ज्या वेळेला ज्या अपेक्षांचं ओझं आहे ना ते जास्त आहे आणि ते पिळवत असताना खांद्यावरती त्यात शोल्डर थोडे खाली आलेत. 7 बॉल 23 धावांची गरज. पुढचा बॉल, ओ समोरचा फटका, मिस टायमिंग. फिल्डर तिथे मात्र येतील बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये. पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल. येस, पुन्हा ओव्हर स्टेप, पुन्हा नो बॉल. हे नो बॉल या मॅचची दिशा बदलतील का? बॉलची दिशा चांगली होती पण नो प्लस 2 मिळाल्यानंतर नशिबाच्या 3 धावा. 3च्या साह्यानं टीमची धावसंख्या वाढतीये. 41 धावा स्कोर कार्ड वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 7 बॉलमध्ये बनवायच्यात त्या 20. 7 चेंडू 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅट घेऊन जात असताना आता मैदानावरती काहीतरी कानमंत्र पोहोचील ही ऍक्शन आपण पाहतोय. मंदारचे हावभाव टिपले जातात. पहा ना काय कॅमेरा वर्क, लाजबाब. दीप, दीप कडव आहे तो आज जॉईंट झाला, पण जॉईंट झाल्यानंतर आज सगळ्यांचे क्षणचित्र मात्र तो चांगले दाखवतो. फ्री हिटचा पुढचा बॉल. बॉल फ्री हिट स्पर्धा सुपर डुपर हिट. खेळाडू त्याहून सुपर हिट होतील जर ते खेळ चांगला करतील. फ्री हिटचा बॉल होता ते जंबिलकर.
फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं जास्तीचं सेलिब्रेशन होणार नाही, पण टाळ्या वाजतील मंदारसाठी, कारण की फ्री हिटच्या बॉलला सुद्धा त्यांना थांबवलंय. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 19 धावा कशा पद्धतीनं बनतील, जे मागील काही ओव्हरमध्ये जमलं नाही, जे मागील काही ओव्हरमध्ये करता आलं नाही, ते आता करून दाखवावं लागेल. मागे काय घडलं, मागे किती बॅटर आऊट झाले ते हरकत नाहीये, पण आता काय करायचंय. यस, एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल, कारण की तुम्ही जास्तीचा वेळ खर्च केलाय. मी विनंती करतोय, चला स्पीडअप घ्या बघा, नाही तर अथवा तुम्हाला अजून एक पेनल्टी मिळेल. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे श्री सुनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव या टीमला, कारण की तुम्ही 25 मिनिटामध्ये 5 षटकं हाताळली नाही आहेत. या सगळे जे काही नियम आहेत ते सगळ्यांना फॉलो करावं लागणार आहेत, कारण की आपण जास्तीचे सामने कसे कव्हर होतील या गोष्टीकडे लक्ष देतोय. कारण की गावं मर्यादित खेळताना आपण 3 आणि 4 ओव्हरच्याच मॅचेस खेळतो, जास्तीच्या 5 ओव्हर. पण रोहा तालुका प्रीमियर लीग त्यांचं एक स्वप्न आहे, आपल्या आयोजकांनी एक संधी निर्माण करून दिली आहे. जास्ती षटकांच्या मॅचेस चांगल्या होतात, आणि होय बघा ना, 5 ओव्हरची मॅच असती तर ही गोलंदाजीच्या बाजूने गेली असती, पण मॅच अजून संपली नाहीये, कारण की 6 मध्ये अजून 19 बनवायचे आहेत. अर्जुन ठाकूर स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. पुढचा बॉल, हो 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 हो, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया नक्की काय घडलं होतं. नाही सर, आम्हाला समोरच्या स्क्रीनवरती पाहायचा नक्की बॉल कुठे गेला होता. ऍक्शन रिप्ले पुन्हा पाहूया. टप्पा पडला, यस, बाहेर निघाला. स्विंग अँड मिस. पुढचा बॉल, स्टॉफलून या वेळेला ऑन साइडला खेळला जातोय. या मॅचला ऑन करणारा फ्लॅट फ्युरियस दर्जेदार दिमागदार ठोकला षटका. इथून पुढे आपण जर पाहिलं तर आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची. येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर 4 बॉलमध्ये 13 धावा. मागे गोलंदाजांनी केलेली मेहनत, त्या मेहनतीवरती पाणी फेरलं जाईल का, पण जो दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला तडा जाईल का, कारण की आता षटकार आलाय. आता मैदानावरती अर्जुन ठाकूर त्याची बॅट बोलायला लागली आहे. 4ला 13. पुढचा बॉल, अजून एक मिस टायमिंग आहे इकडे. बॉल हवेत. आकाश भाई तांडेल, कॅच ड्रॉप. एक धाव मिळेल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. काय घडलंय, मनीष देशमुख आले तिकडे, आकाश भाई तांडेल आले. दोघांचे कॉल इकडे आपण जर पाहिले तर थोडा नेटवर्क इश्यू असावा दोघांमध्ये. कॉल चुकले. बॉल मात्र आपण जर पाहिलं तर सुटला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर अर्जुनला या क्षणी जीवनदान देणं कितपत योग्य होतं. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. 3 बॉलमध्ये आवश्यकता 11 धावांची. 3 चेंडू 11 धावा. आज दापोली गावचे सगळेच समर्थक आज अर्जुनची बॅटिंग पाहत असतील. आज स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी रोहेकर प्रसिद्धी देण्यासाठी या मॅचला आवर्जून पाहतायत. 3 चेंडू 11 धावा. ओ हो हो, बीमर मॅच मध्ये ट्विस्ट. सामन्याला कलाटणी. होताच नव्हतं होईल की काय आता, कारण की आता 3 बॉल मध्ये 10ची गरज आहे. मॅच रंगली आहे, कारण की आपण म्हणतो ना की फिल्डरनं अर्जुनची सोडली कॅच, तिथून आता रंगात आली ही मॅच. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल अर्जुन ठाकूर समोर आहे. फटका फसलाय. फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं धावा तर धावल्या जाणार आहेत. 1 धाव तर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा अतिवेगाने धावल्यात. 2 चेंडू 8 धावांची अजूनही आवश्यकता बाकी आहे. एक मोठा फटका मॅच आई एकविरा स्पोर्ट्स टीमच्या बाजूने जाऊ शकते. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. विकेटचा विचार जर केला इकडे तर आपण पाहिलं तर 5 फलंदाज आई एकविरा स्पोर्ट्स संघाचे बाद झालेत आणि 7 फलंदाज श्री सोनार सिद्ध धाटाव टीमचे बाद झालेत. म्हणजे 2 बॉल मध्ये 7 धावा सुद्धा चालतील, कारण की पहिल्या विकेटचा विचार केला जातोय. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. प्रेक्षक वर्गांना वाटलं होतं आशिष बाद झाला, काहींनी लाईव्ह बंद केला होता, पण आता परत चालू केलाय, कारण की आता 2 चेंडू मध्ये 8ची गरज आहे. ओ हो हो, या मॅचला कलाटणी. बॉल न घेतलेली ही गिरकी आता सोनार सिद्ध धाटाव टीम कडे मॅचची झाली फिरकी.
इथे मात्र आपण पाहतोय आता धाटाव संघाचे समर्थक एकच म्हणत असेल, बाबा रे बाबा आता फक्त बॉल सोड, काही करू नको, फक्त बॉल सोड. एक बॉल आणि 8 धावांची गरज असताना षटकार आला, पण मॅच इकडे एका धावेनं जिंकलीये टीम श्री सोनार सिद्ध धाटाव. सिद्ध महाराजांच्या आशीर्वादानं हे मोठं विजय. पण मी या विजयाच्या जी विजयाची गोडधोड मिळाली ना, त्याच्यामध्ये मी आवर्जून पुन्हा उल्लेख करेल, ते जांभीलकरला कोण विसरेल. त्यांनी जे षटकार मारले, त्यांनी जो चौकार मारला, त्या 10 शेवटच्या 3 बॉलपर्यंत